नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, कुरकुरीत आणि चविष्ट कुटलेली शेंगदाण्याची चिक्की। चिक्की म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते व थंडीत तर खास करून बनवली व खाल्ली जाते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिक्की बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 1 कप बारीक चिरलेला गूळ, 1 कप शेंगदाणे व तूप। चिक्कीला सेट करण्यासाठी इथे मी पोलपाटला तूप लावून घेत आहे। आता सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटे शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे साल सुटू लागतात। इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्यांचे साल सुटू लागले आहे, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले गेले आहे। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडे थंड करून घेऊयात। शेंगदाणे मस्त थंड झाले आहेत। आता आपण शेंगदाण्याला अशा प्रकारे हाताने चोळून साल वेगळी करून घेऊयात। इथे मी शेंगदाण्याचे सर्व साल काढून घेतले आहे। आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडेसे दळून घेऊयात। शेंगदाणे पूर्णपणे बारीक नाही करायचे, थोडे तुकडे राहिले तर चिक्कीला छान टेक्स्चर येते। आता आपण पाक करून घेऊयात। पाक बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे 2 चमचे तूप। तूप गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे चिरलेला गूळ। तसेच यात मी घालत आहे 2 चमचे पाणी। आता गूळला आपल्याला मंद आचेवर सतत हलवत वितळवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता गूळ छान वितळला आहे व त्याला उकळी देखील आली आहे। 2 मिनिटे गूळला आपण शिजवून घेऊयात, म्हणजे तो थोडासा घट्ट होण्यास सुरुवात होईल। 2 मिनिटे झाले आहे। आता आपण पाक चेक करून बघूया। पाक चेक करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे पाणी घेतले आहे। आता प्लेटमध्ये मी थोडेसे पाक टाकून बघत आहे। तुम्ही बघू शकता पाक गोळा होत आहे, पण तो नरमच आहे। त्यामुळे अजून 2 ते 3 मिनिटे आपण पाकला शिजवून घेऊयात। 2 मिनिटे झाले आहेत। आता पुन्हा आपण पाक चेक करून बघूया। पुन्हा मी डिशमध्ये थोडासा पाक टाकला आहे व त्याला बोटांनी चेक करत आहे आणि तुम्ही बघू शकता पाकाचा मस्त घट्ट कडक गोळा झाला आहे। वाटीत टाकल्यावर त्याचा आवाज येत आहे, म्हणजेच इथे आपला पाक तयार झाला आहे। आता यात मी दळलेले शेंगदाणे टाकत आहे व याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केले आहे। आता लगेच हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या पाटावर काढून घ्यायचे आहे। इथे मी सर्व मिश्रण पाटावर काढून घेतले आहे। या मिश्रणाला लगेच आपल्याला लाटण्याने पसरवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते एकसारखे पसरेल। इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतले आहे। आता मिश्रण थोडे गरम असतानाच याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। इथे मी चिक्कीला चाकूच्या मदतीने व्यवस्थित काप करून घेत आहे। इथे मी चिक्कीला व्यवस्थित काप करून घेतले आहे। आता आपण चिक्कीला पूर्णपणे थंड करून घेऊयात। अर्धा तास झाला आहे आणि इथे आपली चिक्की पूर्णपणे थंड झाली आहे। आता आपण चिक्कीला काढून बघूया। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने चिक्की निघत आहे। आता आपण चिक्कीचे तुकडे करून बघूया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने चिक्की तुटत आहे आणि तुम्ही बघू शकता चिक्की खूप छान दिसत आहे। आणि येथे तयार आहे आपली कुरकुरीत चविष्ट शेंगदाण्याची चिक्की। ही चिक्की चवीला एकदम मस्त लागते आणि भरपूर दिवस टिकते। तुम्ही देखील ही चिक्कीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।